नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी दाखवणार आहे गोड असा गव्हाचा पदार्थ। केळी, ओलं खोबरं वगैरे घालून मस्त बनवलेला हा टम्म फुगलेले मऊ असे लुसलुशीत गव्हाच्या पिठाचे गुलगुले रेसिपी। गोड जास्त खाल्लं जात नाही, मग अशा प्रकारे गोड पदार्थ हा मी कसा बनवायचा गव्हाच्या पिठापासून साधा आणि सिंपल रेसिपी दाखवलेली आहे। मग पाहूया त्यासाठी काय काय लागले साहित्य, त्याचा संपूर्ण व्हिडिओ। तर गुलगुले बनवण्यासाठी आधी गॅसवरती पाणी ठेवलं। पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घातला। गूळ हा चिरून किंवा खिसून तुम्ही घेऊ शकता। गूळ विरघळल्यानंतर एका भांड्यामध्ये गुळाचं पाणी घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ पावडर घाला किंवा वेलची पावडर घाला। तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये बडीशेप पण घाला। हे ओलं खोबरं आहे ते घातलं। चमच्याने थोडं मिक्स करून घ्या। ही छोटी केळी मी 2 घेतलेली आहेत, ते अशी काट्या चमच्याने बारीक करा। तुमच्याकडे छोटी नसतील केळी, मोठी केळी असतील तरी मोठं केळ हे 1 घालायचं। तर अशा पद्धतीने चमचा काट्याने केळी ही अशी बारीक करून घ्या। त्यानंतर आपण ही केळी आता गुळाच्या पाण्यामध्ये त्या घालायची। चवीनुसार थोडंसं मीठ घाला आणि जे बारीक केलेलं केळ आहे ते घाला। केळ घातल्यानंतर काय होतं आहे, केळाचा तो स्मेल असा येतो ना गुलगुल्यांना, तर खूप छान लागतात ते गुलगुले। खोबरं घातलेलं आहे कारण खोबरं हे गुलगुले खातावेळी ना एक त्याची चव एक असते आपल्या दाताखाली खोबऱ्याची गुलगुल्यांसोबत, ती खूपच छान लागते। त्यानंतर जितकं बसेल तितकं याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं। तर हे सर्व आता गव्हाचं पीठ घालत हे गुलगुल्याचं पीठ आपण तयार करून घ्यायचं। आपलं नेहमीचं जे भजी बनवत्याला पीठ असतं ना, त्याच्यापेक्षा थोडंसं हे पीठ सैल भिजवायचं, म्हणजे गुलगुले कसे असे मऊ होतात। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडासा रवा सुद्धा घालू शकता, पण मी फक्त हे गव्हाच्या पिठाचेच बनवत आहे। तर हे पाहता आणखीन थोडंसं मला याच्यामध्ये पीठ घालायला लागलेलं आहे। तर अशा पद्धतीने चमच्याने हलवत हे पीठ तयार करत आहे। पिठाच्या गोटळ्या होऊ नयेत म्हणून हे पीठ सतत असं हलवत राहायचं। आता इतपत हे असं पीठ मी बनवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे इतपत हे पीठ भिजवलेलं आहे। तर हे आता मी 10 मिनिटासाठी पीठ साईडला भिजत ठेवते। तर आता 10 मिनिटं झालेले आहेत। तर गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं। थोडं हाताला असं तेल लावले आणि एक एक करत तेलामध्ये जितके बसतील तितके आता ह्या गुलगुले मी आता सोडत आहे। गोड असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। आता एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड मी पलटी करून घेतलेली आहे। पहा किती टम्म फुगलेले आहेत आपले गुलगुले। तर आता हे गुलगुले दोन्ही साईडने व्यवस्थित तळून झालेले आहेत। आता एका डिशमध्ये काढून घेते। तर इथे मी एका डिशमध्ये आता हे गुलगुले काढलेले आहेत। अशा पद्धतीने आता बाकीचे गुलगुले आहेत ते पण मी तळून घेते। ही पहिली बॅच माझी तळून झालेली आहे गुलगुल्यांची। आता ही दुसरी बॅच माझी तळून झालेली आहे आणि ते सर्व गुलगुले माझे तळून झालेले आहेत आणि एका बाउलमध्ये मी सर्व केलेले आहेत। मग कशी वाटली गुलगुले रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा, आनंदात राहा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।